नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ महाकाल यात्रा निघालेली आहे। आमचे शिरूरचे सभापती मोनिकाताई हरगुडे यांनी देवदर्शन करण्यासाठी सर्व ग्रामस्थांना इथून कोरेगाव भीमा शिक्रापूर कासारी या गावातून सगळ्यांना नेण्याचा कार्यक्रम एकदम चांगला गेला आहे। तर आमच्यासोबत आमचे मित्र आहेत। तर तुम्हाला कसं वाटलं हा कार्यक्रम आणि कसं काय वाटलं? तुमचं नाव सांगा। माझे नाव चांगदेव सोपान नापगे, राहणार वाडागाव ठाण पुनर्वसन। आणि आम्ही कोरेगाव भीमातून निघत असताना आम्हाला बसमध्ये प्रवास करत असताना आम्हाला कुठल्या प्रकाराचं त्रास झालेला नाही। इथवर आम्ही रेल्वे स्टेशनपर्यंत व्यवस्थित सुखरूप पोचलेलं आहे। तरी पण इथं आल्याच्या नंतर आम्हाला थोडंसं उन्हाचा थोडासा थोडा त्रास झाला आणि त्याच्यानंतर आम्हाला सावलीत गेलो, लगेच सावलीची सोय केली। त्याच्यानंतर लगेच आम्हाला नाश्ता मिळाला, बिस्किट पुडे दिले, पाणी दिले। त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी नाश्ता सगळीची सुविधा केली। त्याच्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि या अशीच आम्हाला सुखाची बरोबरीची आम्हाला प्रवास चांगला मिळावं अशी मी विनंती करतो। तर मला असेच चांगलं दर्शन घडो मी अशी शुभेच्छा काय नाही इच्छा देतो। धन्यवाद। तुम्ही आतापर्यंत महाकालच्या दर्शनाला किती वेळा गेलात? आतापर्यंत मला महाकालीच्या दर्शनाला पहिल्या बारीला मला चान्स आलता, पण आमच्या घरामध्ये विषय झाला की तुम्ही जाऊ नका, मंडळी मुलगी म्हणले जाऊ नका। मग म्हणले तुम्ही पुढच्या बारीला निघले की तुम्ही जरूर जा। मग मला आत्ता ही संधी मिळाली। मला बऱ्याचशा घरातल्यांनी म्हणले जा, व्यवस्थित सुखरूप या, फक्त व्यवस्थित यायचं आणि दर्शन चांगला लाभ घ्यायचा। आणि तसेच माझे मित्र राजू हत्ते यांनी मला चांगलं सहकार्य केलं, मार्गदर्शन दिलं, सहकार्य केलं, असं जायचं तसं जायचं आणि इथून मोर तेच राहते माझ्या संग। मी अनफाड जरी असलो पण ते मला मार्गदर्शक बरंचसं काही करतात। त्याच्यामध्ये त्यांचं बी मी हार्दिक स्वागत करतो आणि असंच मला त्यांनी मला सहकार्य करावं ही त्यांची मी विनंती स्वागत करतो। आणि हत्ते तिथं काम पत्ते होत असते, ते गावचे काही दिवस सरपंच होते, चांगले त्यांनी सरपंच पद केलेले आहे। आणि त्यांचे भाऊ बी जीवाभावाचे आमचे एक शेजारी राहत असतात, त्यांनी आम्हाला चांगलं प्रेम दाखवतात, आम्ही त्यांना प्रेम दाखवतो। तसेच आम्हाला उज्जैनची तुमोर चांगला मला प्रवास घडो आणि हीच विनंती करतो। धन्यवाद। मोनिकाताई यांनी आम्हाला देवदर्शनला चांगलं आम्हाला न्यायचा कार्यक्रम केला। त्याच्यानंतर आम्हाला तिथं नेल्याच्यानंतर माहिती सांगितली, हे असं करायचं असतं, असं राहायचं असतं, मेडिकलच्या गोळ्या सर्व काही आम्ही तुम्हाला तुमच्या सुविधा करू, खाण्यापिण्याची नाश्ता हे होता। परंतु त्याच्यानंतर त्यांनी दुसरी एक चांगली आम्हाला सूचना दिली, तुमचे डागडगीन असतील तुम्ही खोटे म्हणून ते खरे आम्ही त्याचं स्वीकारलं जाईन, परंतु तुम्ही पैसे जरी घेतले असले त्यांनी त्याचं पैशाची व्यवस्था त्याची त्यांनी काळजी घ्यायची। आणि परंतु आम्हाला त्यांनी असं सांगितलं, फक्त कोणासंग भांडणं तणं न करू नये अशी बी त्यांनी आम्हाला सांगितले आहे। परंतु शेजारच्याला त्रास नाही व्हावा, कोणी गुटखा खात असन, कोणी काय खात असन, त्याचा बी शेजारच्याला त्रास नाही व्हावा असं म्हणून त्यांनी बी सांगितलं आम्हाला। आणि आपला पिशवीत टाकावा, व्यवस्थित सगळं आपलं जेवण केलं, नाश्ता पोहे खाल्लं, कुठे बिस्किट पुढं खाल्लं, कुठं काय खाल्ले, आपल्या पिशवीमध्ये त्यांनी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करावा। त्यांनी बी असं बी सांगितलं की आणि शेजारच्याला त्रास नाही व्हावा आणि आपण बी खात असताना शेजारच्याला कुठल्या परिस्थितीत त्रास नाही झाला पाहिजे अशी तुम्ही दक्षता घ्यायची। तुम्ही थांबणार आहात की नाही? आणि आम्ही आज 3 दिवस हे दर्शन घेणार आहे, 3 दिवस। मग आता 3 दिवस लागू, नाही तर 4 दिवस लागू, नाही तर 8 दिवस लागू। आता आम्ही या दर्शनाला उज्जैनला आलेलो आहेत, तरी बी त्यांचं आम्ही पूर्ण स्वागत करत आहोत आणि असंच हे त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा विकास हो असे मी विनंती करतो। आत्ता पुढचे आमचे जे मित्र आहेत, माझे सरपंच वसंतराव बोगटे यांना मी एक प्रश्न विचारतो की आता सकाळपासून जे नियोजन मॅडमने केलं आहे, 12 बस शिक्रापूर कासारी
आणि या वाडेगाव कोरेगावच्या पद्धतीने टोटल या 31 बस आहेत आणि कमी कमी 2200 ते 2300 लोक होती, पण वाढता वाढता ते 3000 लोक झाले आहेत. एवढं 30 बस घेऊन आपण आता खडकीच्या स्टेशनला आलेलो आहे. आणि इथून आपण संध्याकाळी 5ची ट्रेन आहे आणि संध्याकाळी ट्रेन आहे सकाळी आपण जाणार आहे. तर तुम्हाला हे सकाळपासून आत्तापर्यंत नियोजन कसं वाटलं? आतापर्यंतचं नियोजन एकदम व्यवस्थित आहे आणि कुठल्याही प्रकारात याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम झालेला नाही, कोणाला त्रास झालेला नाही. सर्वांना पाणी भेटलेलं आहे. त्यांनी डबे आणले ते सर्वांनी डबे खाल्लेले आहेत. ज्यांना बिस्किटं नाश्ता वगैरे भेटलेला आहे, त्यामुळं कुठलाच प्रॉब्लेम आलेला नाही. आणि तुम्ही आत्तापर्यंत कधी महाकालच्या दर्शनाला गेलेत का? नाही, ही आमची पहिलीच वेळ आहे. मग तुम्हाला असं महाकालचं दर्शन मोनिकाताई देत आहे तर तुम्हाला आनंद कसा वाटतोय? आनंद म्हणजे एकदम आनंद झाला आहे, कारण ते मोनिकाताई आपलीच माणूस आहे. त्यांना आपणच मागच्या वेळेला निवडून दिलं होतं, आता पण देणार आहे. नाही, पण हे दर्शन हे दिलेलं देवाचं एकदम चांगलंच आहे ना. दर्शन तर चांगलंच आहे आणि जे महाकाल आहे, महाकालांचं दर्शन म्हणजे सगळ्यात जे शंकराचं जे स्थान आहे त्याच्यात सगळं एकदम एक नंबरचं हे ठाण आहे. म्हणजे हे नियोजन तुम्हाला एकदम चांगलं वाटलंय. आणि पब्लिक किती वाटते तुम्हाला? भरपूर आहे का नाही? पब्लिक तर काय म्हणजे हे पब्लिक बघूनच तुम्हाला वाटतं की मोनितात काही ताईला काही पुढे अवघड नाही नाहीये, ते 100% त्यांच्याकडे आपण. हॅलो, मी चांगदेव नापगे बोलत आहे. आणि चांगदेव नापगे असं म्हणत आहे की त्यांना असंच दर्शनाचं असंच त्यांना सहकार्य घडो आणि असंच समाजाचं कार्य त्यांचं पाठीशी राहील. मोनिकाताई असे पब्लिक एवढे पब्लिक बघून 100% 101% ते 100% 101% ते निवडून येणार आणि तिकीट बी त्यांना भेटणार त्यांना. आणि त्याच्यानंतर मी सांगतो मोनिकाताईंना या सर्वांचा असा मोठा आशीर्वाद कायम पाठीशी राहणार आहे. तरी त्यांनी देवाचे दर्शन त्यांना सुखरूप झालेले आहे. तरी सर्व भाविकांनी त्याचा आनंद लुटणार आहे त्यांच्यामुळं, मोनिकाताई म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. मोनिकाताई म्हणजे सामाजिक कार्यकर्ती करणारी देव माणूस बाई आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की चांगदेव नापगेचं असं म्हणणे वैयक्तिक. मी सुद्धा असा माणूस त्यांना बरंचसं जवळून पाहिलेले. आमची तिच्या डिंगर सणसवाडीमध्ये आमचे पाहुणे, आमची तिथं माऊसबाईने. इकडे हे मागं पब्लिक बघून तुम्हाला काय वाटतं की एवढं पब्लिक आलंय, अडचण काय येईन का मॅडमला एवढं पब्लिक बघून खरंच म्हणजे त्यांना धक्का बसन, हादरा बसन. एवढं पब्लिक आहे की आनंद ज्यांना आनंद म्हणजे गगनात मायचा नाही एवढा त्यांना आनंद होईल. अशा 5 ट्रिप आहेत, अशा त्यांच्या 5 ट्रिप आहे. तरी पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने सर्व जनता आणि कार्यकर्ते आणि माझी आजी सरपंच सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहतील. 1 मिनिट फक्त. सावंत चालले इथं पाणी कोण सोडणार? महाकाल बाबा की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय शिवाजी. जय शिवाजी. संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. जय महाकाल. जय महाकाल. आता आम्ही कोरेगाव भीमावरून खडकी रेल्वे स्टेशनला जात आहे आणि आमच्या सोबत 12 बस आहेत. मोनिकाताई हरगुडे यांनी दर्शनासाठी सगळं ग्रामस्थ चालवलेत. आमच्या सोबत आता हेमंत डेरंगे पण आलाय. शुभमला जायचंय. आता पल्लू पण आलाय, राजू पण आलाय, शुभम उभा आहे.
अय काळू तुला कुठं जायचंय? मालगाडी कोटक 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 कोटक. मोनिकाताईंचं नियोजन अतिउत्तम आहे. सगळं वेळच्या वेळी पोहोचवत आहे. त्याच्यामुळं नियोजन त्यांचं उत्तम आहे. त्याच्यामुळे निवडून येण्यास काही हरकत नाही त्यांची. मोनिकाताईंचं नियोजन कसं वाटलं? एक नंबर. आता तुम्ही महाकाल यात्रेला चाललेत, तुम्हाला आनंद कसा वाटतोय? एकदम भारी. तुमची पहिली ट्रिप आहे का दुसरी? नाही ही पहिलीची. काय अडचण तुम्हाला? काहीच नाही, काय नाही, काय नाही, काय एकदम छान झालं. एकच नंबर. त्या मामांना मग तुम्हाला मोनिकाताईंचं नियोजन कसं वाटलंय? मोनिकाताईचं नियोजन अतिशय उत्तम आहे आणि त्यांनी अजून फिरलेले नाहीत ते आले पुढे. मोनिकाताई टाइम आहे अजून. हा बर, ते येणारच आहे. सगळ्यांच्या गाठीपैकी घेतल्या पाहिजे त्यांनी. येणार आहे. हो. पण तुम्हाला कालपासून काय तकलीफ वगैरे? नाही अजिबात नाही, काहीच टेन्शनचं काहीच काम नाही. जेवण वगैरे हो हे सगळं ओके. चांगलं नियोजन दिसतंय. हो एकदम ओके. हा नाही ना. नियोजन चांगलं असल्यामुळं हा चांगला सगळे आमचे मत आहेत त्यांना. हॅलो. हा एकच नंबर आहे कार्यक्रम. कसं होतं नियोजन चांगलं आहे. बोला. ताई एक नंबर नियोजन आहे. जेवणाची सोय आहे आणि सगळ्या गोष्टी. नाही का मला चानस आला आहे उज्जैनला जायचा. त्याच्यानंतर मला जायचं होतं माऊली अभि कटकेच्या टायमाला, पण मंडळी म्हणली, मुलगी म्हणली मला जाऊ दे, मग तुम्ही दुसऱ्या बाजूला चालतंय म्हणली. काय हरकत नाही. मला कुठेतरी तुम्ही आता बी चानस दिला त्यांनी. त्याच्या बरं या उज्जैनला मला असं सांगूशी वाटतं की इतका मला इतका आनंद झाला ना, गगनात मायना इतका एवढा मला आनंद झाला सांगतो. मला या गगनामुळे ना माझं सांगतो मग पाणी सुद्धा अश्रू मग आनंदाचे अश्रू येत असेल बघा एखाद्याला. इथं मला आणल्याच्या नंतर मला आहे ना आमचे राजूभाऊ हत्ते यांनी सहकार्य मला लय मोठं सहकार्य केलं. ते आज आहे ना आता आपल्या संघ आहे, माझे संघ बसलेले, आणि त्यांनी एवढं सहकार्य केलं की मला की मी जरी अनपड माणूस असलं त्यांनी तिथवर बराबरीने घेऊन चाललेले आहे. आणि तिथं गेल्याच्या नंतर आपण तिथं सर्व काही मोनिकाताई संघ सगळं आनंद घेणारे लुटणारे आणि सगळ्यांनी साथ द्यायची मोनिकाताईला. आणि सगळ्यांनी पोट भरून त्यांना आहे ना या इलेक्शनला त्यांना विजय करायचा आहे सर्वांना. म्हणून म्हणून आजी तुम्ही आता या तीर्थ यात्रेला निघाले महाकालच्या, तर तुम्हाला नियोजन कसं वाटलंय? नियोजन छान वाटलं. आणि काय तकलीफ वगैरे काय झाली का? अजिबात नाही. तुम्ही मोनिकाताईंना काय मेसेज देणार आहे? शुभेच्छा देणार मोनिकाताईला आणि म्हणून वाटचालीची. संख्या बघून तुम्हाला कसं वाटलंय? छान वाटलं. अंदाजी संख्या किती असं? तरी असं ना 3000. माझ्या 5 ट्रिप आहेत. मग तुम्हाला काय वाटतं 5 ट्रिपमध्ये 3000 आणि 15000 झाले. 4 माणसं बघली 60,000. 100% मॅडमचा विजय होईल. हा होईल ना, विजय होईल. एकच नंबर वाटलं. महाकालला तुमची पहिली ट्रिप आहे का? हा पहिलीच आहे. पहिले महाकालला गेल्यानंतर मला आनंद मला वाटतं याच्यापेक्षा जास्त होणार आहे. त्यापेक्षा आनंद तिथे जास्त होतो गेल्यानंतर. जो संध्याकाळचा मोनिकाताईचा कार्यक्रम होणार आहे तिथे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटणार की आम्ही स्वर्गातच आलेलो आहे. तुम्ही उद्या सांगताना सगळ्या गावाला परत जाऊन नाही. एकच नंबर कार्यक्रम झाला. आम्हाला आवडलं ना. आमचा तुमच्या आधीच विषय चालला होता की एकच नंबर कार्यक्रम केला यांनी. नियोजन एक नंबर. जेवणाचं नाश्त्याचं सगळं छान केलं. मोनिकाताईंनी खूप छान केले. व्यवस्थित झालं सगळा कार्यक्रम. नाश्ता चहा वगैरे सगळं कोरेगावपर्यंत व्यवस्थित झालं. सगळं चहा नाश्त्याची सोय झाली. सगळे व्यवस्थित झाले. खूप छान नियोजन केलं मोनिकाताईंनं. धन्यवाद.